5,800 के करीबन इससे पहले अतिक्रमण टूटे हैं। वो टूटने के वक्त हमने जो भी प्रोसीजर अडॉप्ट किए थे वो यहाँ पर भी किए हैं। 110 लोगों को हमने ऑलरेडी नोटिस दिए हैं। उसमें से बहुत मामूली यानी 10 से 12 तक ही लोगों ने उसकी जो वैलिड डॉक्यूमेंटेशन है वो हमारे पास लाके दिया था। कुछ लोग 1-2 लोग कोर्ट में गए थे, तो कोर्ट के हमारे जो वकील साहब हैं उनके साथ में हमने चर्चा करने के बाद में जब कोर्ट का जिस तरीके से उसमें डिसीजन आएगा उस तरीके से हम उस बिल्डिंग के बारे में करेंगे। मगर किसी भी हालत में ये कार्रवाई को हमने जितना समय दिया था उससे ज़्यादा ही उनको हमने समय देके ही कार्रवाई करने के लिए यहाँ पे आए। लोगों का विरोध नजर आ रहा है, क्या कहेंगे सर? विरोध अगर उनका कोई लीगल है तो वो म्यूनसिपल कॉर्पोरेशन को उनके कागजात बताएंगे। अगर उनके पास अधिकृत कागजात है तो म्यूनसिपल कॉर्पोरेशन वहाँ पे कार्रवाई करेगी नहीं। मगर अगर कोई भी अनधिकृत बांधकाम है और वो करने की कोशिश कर रहे हैं उसके ऊपर में अगर जानबूझ के पतक के ऊपर में दादागिरी या फिर बाकी चीज़ें करने के दबाव डालने की कोशिश करेंगे तो सहन नहीं करेंगे, बिल्कुल कार्रवाई करके जाएंगे। सर ये मुहिम अभी कब तक चलने वाली है? ये अभी शुरुआत हुई है। इसके बाद में मैंने जैसे बोला है परेगांव रोड है, एमजीएम गोल्फ कोर्स है, असूल है, पंचावत आम्ही काल त्यांना सांगितलेलं होतं आणि त्यांना मार्किंगही दिलेली होती, मात्र ते मान्य न्यायालयामध्ये गेलेले आहेत। आम्ही त्यांना नोटीस दिल्यानंतर 17 तारखेला मान्य न्यायालयाचे त्यांनी 260 या नोटीसला आमचे चॅलेंज केल्याचं ते आमच्याकडे त्याचं हे आलेलं आहे। ॲडव्होकेट वैभव देशमुख आणि ॲडव्होकेट भंडारी यांच्यासोबत या विषयाबद्दल मी बोलल्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की आपण त्यांना जर त्यांनी कम्प्लिशन सर्टिफिकेट घेतलेलं आहे, त्यांच्याकडे ऑक्युपन्सी सर्टिफिकेट नाहीये पण कम्प्लिशन सर्टिफिकेट आहे, तर जी काही प्रोसेस आहे ती मान्य न्यायालय ज्या पद्धतीने आम्हाला सूचना करेल त्या पद्धतीने आम्ही त्याच्यामध्ये पुढे जाणार आहोत। त्यामुळे आज ते आम्ही जे कारवाई करणार होतो ते आजच्या दिवशी स्थगित ठेवलेली आहे। जे आपण जे विचारतो त्या नावाबद्दल त्यांवर आपण सध्या अतिक्रमण निष्कासन मोहीम करत आहोत। यामध्ये एकूण ज्या मालमत्ता आम्हाला अतिक्रमित आढळलेल्या आहेत ज्याची कुठलीही परवानगी किंवा हे नव्हतं अशा 110 मालमत्ता आम्हाला इथे आढळून आलेल्या आहे आणि साधारण 110चा फोर्स पोलीस विभागाचा, 100चा फोर्स महानगरपालिकेचा, 10 जेसीबी, 10 टिप्पर, 2 पोकलेन, रुग्णवाहिका आणि अग्निशमन बंब अशा महत्वाच्या फौजफाट्यासह आम्ही आज इथे या अतिक्रमण निष्कासन कारवाईसाठी आलेलो आहोत। काही स्थानिक व्यापाऱ्यांना विरोध केला होता, त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला नोटीस इश्यू केलेली नाही, आम्हाला वेळ देण्यात आलेला नाही। नोटीस दिलेले आहेत, त्यांना वेळ पण दिलेला आहे। त्या संबंधात त्यांच्याशी वैयक्तिक तिथं मी काल जाऊन त्यांना भेटलेलो होतो, आम्हाला नोटीस मिळालेलं नाही असे कोणीही व्यक्ती काल बोललेले नव्हते। आणि आज त्यातल्या काही लोकांनी हे चुकीचे डॉक्युमेंट्स हे सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे जे त्यांच्या शॉपचे नव्हते। तर त्यांना मी हे सांगितलेलं आहे की जर चुकीच्या पद्धतीने आमच्याकडे कागदपत्रांचं सादरीकरण करत असेल कोणी त्याच्यावरती 420 अंतर्गत आम्ही गुन्हा दाखल करण्याची कारवाई करणार आहोत। कारण चुकीचा कुठल्याही प्रकारची एखादी मालमत्ता असेल त्याचे वैध कागदपत्रे हे त्याच नावाने आणि त्याच भागातले बिल्डिंग परमिशन असतील, बाकीचे फ्रंट मार्जिन असेल, या सगळ्यांचे नकाशे आणि या सगळ्या गोष्टी देणं अपेक्षित आहे। असं नसताना कुठल्या तरी चुकीच्या ठिकाणचे इतर ठिकाणचे जे कागदपत्र ते दाखवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेला होता। तर त्यांना सांगितलेलं आहे मी की तुम्ही चुकीच्या पद्धतीने दिशाभूल करू नका, अन्यथा तुमच्यावरती भारतीय दंड संहिता 420 खाली गुन्हा दाखल करण्यात येईल। इथले सर्व विद्यार्थी काढणार हो, निश्चितपणे हे सगळे दोन्ही भाग आहेत आणि ते आतमध्ये जाणारा सब्जी मंडीचा परिसर आहे, ते दोन्ही